आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 आठवड्यांची वेळ दिली। अजित पवारांची विनंती मान्य। भाजपने ओबीसीतून मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी। देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर रमेश केरे पाटील यांची मागणी। मराठवाड्यातील आमदारांच्या बैठकीनंतर आज मुंबई महानगरातील आमदारांची फडणवीसांसोबत बैठक। विधानसभेच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार। सोनिया गांधी, खरगेंना ठाकरे भेटणार। पुण्यात झिकाचा धोका वाढला। शहरामध्ये 26 गर्भवतींसह 66 रुग्ण। झिका बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी होणार। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल। आज एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा। संप रोखण्यासाठी सरकारच्या हालचाली। मराठवाड्यातील इनाम जमिनीची वर्गवारी बदलण्यास विश्व हिंदू परिषदेचा विरोध। मंदिरं आणि मठ परावलंबी होण्याची शक्यता असल्याचं विश्व हिंदू परिषदेचं मत। बांगलादेशातल्या स्थितीबाबत सरकारची सर्वपक्षीय बैठकीत माहिती। विरोधी पक्षाची सरकारला सहकार्याची भूमिका। 8,000 विद्यार्थी माघारी परतल्याचं सरकारनं स्पष्ट केलं। मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब बुरखाबंदी विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतासाठी महत्त्वाचा दिवस। हॉकीच्या सेमीफायनलमध्ये भारत जर्मनी आमने सामने, तर भालाफेकपटू नीरज चोप्रा पात्रता फेरीसाठी मैदानात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।